नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जीके मध्ये 25 पैकी 25 मार्क कशी मिळवायची या दृष्टीनं युट्यूबवर आपण एक उपक्रम चालू केलाय. त्या उपक्रमातला आज हे 5वं लेक्चर आहे मित्रांनो. तर आज ह्या लेक्चर मध्ये कमीत कमी 1 मार्क फिक्स करायचा आपल्याला. कमीत कमी 1 मार्क फिक्स करायचा आहे. आज ह्या लेक्चरचा महत्त्वाचा टॉपिक काय आहे रे? तर पोलीस भरतीला वारंवार विचारलेली वृत्तपत्रे, ग्रंथ आणि पुस्तके. एकूण जवळपास मी अगोदर विचारलेले 50 पुस्तक, वृत्तपत्र, ग्रंथ आहेत आणि एक 20 नवीन ऍड केलेत. मित्रांनो बघा, हे 70 वृत्तपत्रे, ग्रंथ, पुस्तके हा यश आपल्याला ध्यानात ठेवायचे, पाठ करायचे आणि आपला 1 मार्क फिक्स करायचा आहे. कसल्याही परिस्थितीत आपल्याला 1ही मार्क जाऊ देत नाही. आणि एवढं केलं का नाही, तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, तुम्हाला 1 मार्क फिक्स पडणार म्हणजे पडणार. तर चला आपण पहिलं वृत्तपत्र पाहू. बघा, पहिलं वृत्तपत्र आहे मित्रांनो प्रभाकर. काय रे? प्रभाकर. प्रभाकर वृत्तपत्र कोणाचं रे? भाऊ महाजन. दुसरं बघा, यंग इंडिया, सत्याग्रह, हरिजन, नवजीवन आणि इंडियन ओपिनियन. ही सर्व वृत्तपत्रे आहेत महात्मा गांधींची. कोणाची रे मित्रांनो? महात्मा गांधींची. किती आहेत रे एकूण? 1 2 3 4 5. ही 5 वृत्तपत्र ध्यानात ठेवा. कोणाचे आहेत रे? महात्मा गांधींची. यातलं इंडियन ओपिनियन नाही का? इंडियन ओपिनियन हे दक्षिण आफ्रिकेत चालू केलेलं होतं. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत चालू केलेलं वृत्तपत्र आहे. पुढे बघा, राष्ट्रगोप्तार. राष्ट्रगोप्तार हे वृत्तपत्र आहे मित्रांनो दादाभाई नौरोजी यांचं. पुढे बघा, सुधारक आणि केसरी हे कोणाचे आहेत रे? गोपाळ गणेश आगरकरांचे आहेत. केसरी हे दोघांनी मिळून चालू केलं, आगरकरांनी आणि टिळकांनी. पुढे बघा, शेतकऱ्यांचा असूड. हा काय आहे रे मित्रांनो? हा आहे ग्रंथ, शेतकऱ्यांचा असूड. हा ग्रंथ कुणी लिहिला होता? महात्मा फुले यांनी. पुढचं बघा, मराठी सत्तेचा उत्कर्ष किंवा मराठी सत्तेचा उदय. हे पुस्तक कोणी लिहिलं होतं रे? हे पुस्तक लिहिलं होतं महादेव गोविंद रानडे यांनी. पुढे बघा, कॉमनवेल्थ हे वृत्तपत्र कोणाचं आहे रे? अॅनी बेझंट. अॅनी बेझंट यांचं. बरोबर आहे, अॅनी बेझंट यांचं. पुढे बघा, दर्पण. दर्पण हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभेकरांचं आहे. बाळशास्त्री जांभेकरांचं मराठीतील पहिलं वृत्तपत्र आहे, बाळशास्त्री जांभेकरांचं. बघा पुढं, पुढे बघा, सत्यार्थ प्रकाश. मित्रांनो, सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ आहे स्वामी दयानंद सरस्वती यांचा. कोणाचा आहे रे? स्वामी दयानंद सरस्वती यांचा. पुढे बघा, बुद्धभूषणम ग्रंथ हा लिहिला छत्रपती संभाजी महाराजांनी. बरोबर आहे. पुढे बघा, शतपत्रे. शतपत्रे कोणाचे आहेत रे? शतपत्रे आहेत गोपाळ हरी देशमुख यांची. पुढे बघा, बेंगॉल गॅझेट. बेंगॉल गॅझेट आहे मित्रांनो जेम्स ऑगस्ट हिकी यांचं होतं. हे देशातील पहिलं वृत्तपत्र आहे. भारतातील पहिले वृत्तपत्र. भारतातील पहिले वृत्तपत्र. पहिले वृत्तपत्र कुठलं रे? कुठलं रे? बेंगॉल गॅझेट. कुठं चालू केलं रे? कलकत्ता येथे. कलकत्ता. ओके. बघा पुढचं. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महत्वाची वृत्तपत्रे बघा. हा अशी देण्यात ठेवा, याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न जाणार नाही मित्रांनो. मूकनायक, समता, प्रबुद्ध भारत, जनता आणि बहिष्कृत भारत. बघा, प्रबुद्ध भारत, बहिष्कृत भारत हे 2, मूकनायक, समता आणि जनता हे 3, अशी म्हणून एकूण 5 आहेत. तर आता पुढचं पेज बघू आपण. बघा मित्रांनो, आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महत्वाचे ग्रंथ बघायचे. ह्यातले कितीतरी ग्रंथ तुम्हाला अगोदर झालेल्या पेपरमध्ये विचारले आहेत मित्रांनो. आता बघा, प्रॉब्लेम ऑफ रुपी, बुद्ध अँड हिज धम्म, रिडल्स इन हिंदुइझम, प्राचीन भारतातील व्यापार, कास्ट इन इंडिया,
ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, थॉट्स ऑन पाकिस्तान, रानडे, गांधी आणि जिना, द अनटचेबल्स आणि हु वेअर द शूद्रास. हे एवढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. मित्रांनो, आपल्याला एकही मार्क जाऊ देत नाही. आपल्याला आपले टार्गेट काय रे, जीके मध्ये 25 पैकी 25, आणि आपल्याला असा एक एक टॉपिक, एक एक पॉइंट असा वडून आणायचा आहे आणि एक एक मार्क मिळवायचा आहे. कसा वडून आणून एक एक मार्क मिळवायचा आहे. तुम्हाला एकही मार्क मी तुमचा जाऊ देणार नाही, एवढं देणार. चला आता पुढे बघा, महात्मा फुले यांचे महत्वाचे ग्रंथ बघा. शेतकऱ्यांचा असूड, इशारा, गुलामगिरी, तृतीय रत्न. मित्रांनो, तृतीय रत्न हे काय होतं रे, तृतीय रत्न हे नाटक होतं. तृतीय रत्न एक नाटक होतं बघा. पुढे बघा, सत्सार, ब्राह्मणांचे कसब, ब्राह्मणांचे कसब आणि सार्वजनिक सत्यधर्म. हे काय, हे महत्वाचे महात्मा फुले यांचे ग्रंथ आहेत बघा. मगाशीच म्हणल्याप्रमाणे महत्वाच्या समाज सुधारकांवर महत्वाचे प्रश्न पेपर सेटर विचारतोच बघा. पुढचं, मानवी समता हे वृत्तपत्र. मानवी समता हे वृत्तपत्र कोणी चालू केलं तर दोंड केशव कर्वे यांनी. पुढे बघा, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे कोणी चालू केलं तर भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न कोणी लिहिला होता रे, हा ग्रंथ लिहिला होता विठ्ठल रामजी शिंदे यांनी. विठ्ठल रामजी शिंदे यांनी. चला अजून पुढचं बघू, विठ्ठल रामजी शिंदे यांनी. बघा पुढचं, गदर. गदर एक क्रांतिकारकांचं महत्वाचं वृत्तपत्र होतं बघा. गदर हे वृत्तपत्र कोणाचं होतं रे, लाला हरदयाळ. हे गदर एक कुठं चालू झालं मित्रांनो, गदर एक चालू झालं अमेरिकेत. कुठं चालू झालं रे, अमेरिकेत. बघा पुढं, गीतांजली काव्यसंग्रह. गीतांजली काव्यसंग्रह लिहिला होता रवींद्रनाथ टागोरांनी. बारीक सारी गोष्टी पण लक्ष द्या मित्रांनो. असू द्या, गीतांजली कोणतंही असू द्या, महत्वाचं आपलं काय रे, डाटा लक्षात ठेवणं आपलं महत्वाचं काम आहे. पुढे बघा, 52 कशी सुबोध रत्नाकर. हा काव्यसंग्रह कोणाचा होता रे, सावित्रीबाई फुले यांचा. पुढे बघा, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. हा ग्रंथ कोणाचा होता रे, दादाभाई नौरोजी यांचा. महत्वाचा ग्रंथ आहे पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. तुम्हाला पुढेही विचारतील प्रश्न याच्यावर रिपीट. पुढे बघा, हितवादी. हितवादी हे वृत्तपत्र होतं कुणाचं रे, गोपाळ कृष्ण गोखले यांचं. आणि पुढे बघा, डिस्कवरी ऑफ इंडिया. डिस्कवरी ऑफ इंडिया कोणाचं आहे रे मित्रांनो, जवाहरलाल नेहरू यांचं पुस्तक आहे डिस्कवरी ऑफ इंडिया. चला आता पुढचं पेज बघू आपण. बघा, दास कॅपिटल ग्रंथ. दास कॅपिटल ग्रंथ कोण लिहिला होता रे, दास कॅपिटल ग्रंथ हा होता कार्ल मार्क्स यांचा. बघा पुढं, विधवा विवाह पुस्तक. विधवा विवाह पुस्तक हे कोणाचं होतं मित्रांनो, ईश्वरचंद्र विद्यासागर. पुढे बघा, संवाद कौमुदी आणि मिरातुल अखबार. संवाद कौमुदी आणि मिरातुल अखबार कोणाचे होते रे, राजाराम मोहन राय यांचे वृत्तपत्र होते. कोणाची, राजाराम मोहन राय. पुढे बघा, इंदुप्रकाश. महत्वाचा आहे इंदुप्रकाश कोणाचं होतं रे, विष्णू शास्त्री पंडित यांचं. पुढे बघा, गीतारहस्य. गीतारहस्य हा ग्रंथ टिळकांनी लिहिला होता. कुठे लिहिला होता रे, मंडालेच्या तुरुंगात. कुठं रे, मंडालेच्या तुरुंगात. पुढे बघा, वंदे मातरम गीत. वंदे मातरम गीत कोणाचं होतं रे, बंकिमचंद्र चॅटर्जी यांचं. पुढे बघा, गीताई हा ग्रंथ कोणाचा होता रे, विनोबा भावे. आणि महाराष्ट्र धर्म हे मासिक विनोबा भावे यांचंच होतं बघा. पुढे बघा, स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक कुणी लिहिलं होतं रे मित्रांनो, स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक ताराबाई शिंदे यांचं होतं. महत्वाचं पुस्तक आहे ताराबाई शिंदे यांचं. पुढे बघा, गांधी विरुद्ध लेनिन हे पुस्तक कोणाचं रे मित्रांनो, श्रीपाद अमृत डांगे यांचं. बघा पुढे बघा, द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा महत्वाचा ग्रंथ आहे. वारंवार प्रश्न विचारले जाते या पुस्तकावर, या ग्रंथावर.
हा ग्रंथ कोण लिहिला होता रे? RC दत्त यांनी. पुढे बघा, द ग्रेट रिबेलियन. द ग्रेट रिबेलियन हे पुस्तक कोण लिहिलं होतं रे? अशोक मेहता. 1857च्या उठावावर लिहिलेलं पुस्तक आहे द ग्रेट रिबेलियन. बघा पुढे बघा, बंग ए दारा. बंग ए दारा हा उर्दू कविता संग्रह आहे. बघा, बंग ए दारा उर्दू कविता संग्रह आहे आणि हा कोणी लिहिला होता रे? मोहम्मद इक्बाल यांनी. बघा मित्रांनो, आपल्याला सर्व बघायचं आहे, सर्व महाराष्ट्रातील वृत्तपत्रे, भारतातील वृत्तपत्रे, मुस्लिम चळवळीतील वृत्तपत्रे सगळी बघायचे आहेत किंवा त्यांचे कविता संग्रह हे सर्व बघायचं आहे. आपल्याला एकही मार्क आपला जाऊ द्यायचा नाही. पुढे बघा, बंदी जीवन ही पुस्तिका. बंदी जीवन हे पुस्तक होतं रामप्रसाद बिस्मिल यांचं. बघा, विकार विलसित. विकार विलासित हे पुस्तक कोणाचं होतं रे? गोपाळ गणेश आगरकरांचं. हॅमलेटचं भाषांतर केलं होतं. हॅमलेटचं भाषांतर केलं होतं कोणी? आगरकरांनी. कशात काय केलं रे? विकार विलसित विलासित या नावानं. पुढे बघा, ज्ञानसिंधू आणि मित्रोदय ही वृत्तपत्रे होती मित्रांनो वीरशैव छत्रे यांची. पुढे बघा, दैनिक मराठा हे वृत्तपत्र चालू केलं कोणी रे? प्रके अत्रे यांनी. बरोबर आहे. पुढे बघा, जैतू शिवाजी हा काव्यरचना. जैतू शिवाजी काव्यरचना निर्माण केली ती रवींद्रनाथ टागोर यांनी. चला पुढे बघू आपण. बघा रे मित्रांनो, महत्वाचं आहे, सगळंच महत्वाचं आहे. ह्यात जेवढं घेतलंय तेवढं सगळं आहे, परीक्षेला विचारलेलं आहे आणि वारंवार ह्याच्या पलीकडे प्रश्नच नाही तुम्हाला परीक्षेला. बघा पुढं, आमच्या आठवणी. आमच्या आठवणी हे पुस्तक आणि माझी जीवनगाथा हे काय रे? आत्मचरित्र. कोणाचं आहे रे? प्रबोधनकार ठाकरे यांचं. बरोबर आहे. पुढे बघा, लुकिंग बॅक हे आत्मचरित्र कोणाचं आहे रे? धोंडो केशव कर्वे यांचं. लुकिंग बॅक हे आत्मचरित्र कोणाचं आहे रे? धोंडो केशव कर्वे यांचं. पुढे बघा, महत्वाचं आहे, द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक आणि स्त्री धर्मनीती हा ग्रंथ कोणाचा आहे रे? पंडिता रमाबाई. मित्रांनो, आपण मगापासून बघतोय. बघा, जे कोणते समाजसुधारक, बघा जे टॉपचे महत्वाचे समाजसुधारक आहे ना, त्यावरतीच तुमच्या पेपर सेटरचा फोकस आहे. बघा, त्याच्यावरतीच प्रश्न विचारलेत. पुढे बघा, सुखदायक राज्य प्रकरणी निबंध ही पुस्तिका कोणाची होती रे? विष्णुबुवा ब्रह्मचारी यांची. ध्यानात ठेवा, आपल्याला एकही मार्क जाऊ द्यायचा नाही. फक्त मला येतंय, मला समजतंय याच्यात राहायचं नाही, भ्रमात राहायचं नाही. आपण व्यवस्थित प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पॉइंट व्यवस्थित करायचा. पुढे बघा, अलंकार मीमांसा. आता बघा, हा लेख लिहिला होता. अलंकार मीमांसा हा लेख कोणी लिहिला होता रे? गोपाळ गणेश आगरकरांनी. आणि डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक सुद्धा कोणी लिहिलं होतं रे? गोपाळ गणेश आगरकर यांनी. पुढे बघा, मॅरेज ऑफ हिंदू विडोज कोणाचं पुस्तक आहे रे? मॅरेज ऑफ हिंदू विडोज म्हणजेच विधवा विवाह, ईश्वरचंद्र विद्यासागर यांचं. इंडियन स्पेक्टेटर साप्ताहिक. बघा, इंडियन स्पेक्टेटर हे साप्ताहिक कोण चालवतं रे? बेहरामजी मलबारी. पुढे बघा, वंदे मातरम हे वृत्तपत्र. वंदे मातरम हे वृत्तपत्र चालवत होते अरविंद घोष. चला मित्रांनो, पुढे पाहू आपण. बघा आता पुढं, न्यू इंडिया. न्यू इंडिया कोणाचं वृत्तपत्र होतं रे? बिपिनचंद्र पाल यांचं. पुढे बघा, द इंडियन सोशलॉजिस्ट. द इंडियन सोशलॉजिस्ट हे इंग्लंड मध्ये चालू झालेलं वृत्तपत्र होतं. कुठं रे? इंग्लंड मध्ये. आणि चालू कोणी केलं तर ते श्यामजी कृष्ण वर्मा यांनी. कोणी रे? श्यामजी कृष्ण वर्मा यांनी. पुढे बघा, व्हॉइस ऑफ इंडिया. व्हॉइस ऑफ इंडिया महत्वाचं कोणाचं रे? दादाभाई नौरोजी यांचं. पुढे बघा, आकाशवाणी कविता. बघा, मग अशा आपण एक लेख बघितला अलंकार मीमांसा. आता इथं कविता आकाशवाणी. आपल्याला एकही मार्क जाऊ द्यायचा नाही. बघा, आकाशवाणी कविता कोणाची तरी? रवींद्रनाथ टागोर यांची. बघा, अल हिलाल. अल हिलाल हे वृत्तपत्र होतं मित्रांनो मौलाना आझाद यांचं. आणि कॉम्रेड आणि हमदर्द. कॉम्रेड आणि हमदर्द ही दोन्ही वृत्तपत्रे होती मोहम्मद अली यांची. आणि लीडर हे वृत्तपत्र होतं मित्रांनो मदन मोहन मालवीय. बघा, मदन मोहन मालवीय. बरोबर आहे. पुढे बघा,
मदन मोहन मालवीय यांचा होता लीडर. बघा 65 वृत्तपत्र. दीनबंधू. दीनबंधू कोणाचं होतं रे? दीनबंधू होतं कृष्णराव भालेकरांचं. बरोबर आहे. पुढं दीनबंधू कोणी चालवलं रे? नारायण मेघाजी लोखंडे यांनी सुद्धा दीनबंधू चालवलं होतं. कृष्णराव भालेकरांच्या नंतर नारायण मेघाजी लोखंडे यांनी चालवलं होतं. बघा दीनमित्रकार. दीनमित्र कोणाचं होतं रे मित्रांनो? दीनमित्र होतं मुकुंदराव पाटील यांचं. बघा विजयी मराठा. विजयी मराठा होतं श्रीपतराव शिंदे यांचं. जागृती. जागृती होतं भगवंतराव पाळेकरांचं. प्रबोधन. प्रबोधन कुणाचं रे? प्रबोधनकार ठाकरे म्हणजेच केशव सीताराम ठाकरे यांचं महत्वाचं वृत्तपत्र आहे प्रबोधन. पुढे बघा तेज. तेज आहे दिनकरराव जवळकरांचं. मित्रांनो आज आपण एकदम कमी वेळात जवळपास 70 किती रे 70 महत्वाची वृत्तपत्र, ग्रंथ आणि पुस्तके महत्वाच्या सामाजिक काय रे समाज सुधारकांची बघितले आहेत. आता तुम्हाला एवढी 70 बैल आहेत तर एक कळतंय की जे जे महत्वाचे समाज सुधारक आहेत त्याच्या पलीकडे काय पेपर सेटर गेलेला नाही. पेपर सेटर तिथंच प्रश्न विचारतोय. बघा एवढे तुमच्या म्हणजे आतापर्यंत आलेल्या पेपर मध्ये एवढे आणि पुढच्या लेक्चरला आपण अजून एक्स्ट्रा 50 बघणार आहोत मित्रांनो. अजून तुम्हाला ज्याच्यावरती प्रश्न पेपर सेटर विचारू शकतो अशी 50 वृत्तपत्र, आत्मचरित्र पुस्तक आपण पुढच्या भाग 2 मध्ये बघू. नमस्कार.